विश्वासाने पुढे जायचे हाच ठेव निर्धार. विसरू नको आहेस अनाथांचा तूच आधार. याच निर्धारातून होईल स्वप्न तुझे साकार. अहो अहो ऐकलं का? अहो अरे मगाशी प्रसन्न दिसणारा चेहरा असा अचानक मलूल कसा झाला? मला माहितीये तुम्हाला कुठली चिंता सतावतीये ते. मगाशी ती पुस्तकं, वाद्य, खेळाचं सामान हा जो विषय होता, या सगळ्यासाठी पैसे कुठून येणार याचाच विचार करताय ना तुम्ही? याने भागेल तो खर्च? कौशलला किती करशील, किती करशील? इथे आली होतीस तेव्हा सोन्याने मडलेली लक्ष्मी होतीस. या गरजा पुरवता पुरवता लंकेची पार्वती झालीस. अगं तुझं प्रत्येक दागिना. नाही नाही नाही, असं नाही बोलायचं. अहो तुम्ही माझा सगळ्यात मोठा दागिना आहात, माझं सौभाग्याचं लेणं. माझे दागिने होते मौल्यवान, पण ते ज्या कार्यासाठी वापरले गेले त्यातून मिळालेलं ते समाधान, ते सुख मला हे दागिने अंगावर मिरवून मिळालं असतं का हो? माझ्या मुलांसाठी मी काहीही करीन. यातूनही जर भागणार नसेल ना तर मी हे नाही कौशला, मी असा विचार सुद्धा नाही करू शकत. कौशला, मी कधी तुझी हौस मौज नाही केली, तुला कधी काही दिलं नाही, एकसारखं तुझ्याकडून घेत राहिलो. सगळ्यांना समान वागणूक हवी म्हणून स्वतःच्या पोटच्या पोरांना दूर करून आश्रमातल्या पोरांबरोबर ठेवलंस. तू एका शब्दाने बोलले नाहीस का? अर्धांगिनी म्हणून तुमच्या सुख दुःखात माझा सहभाग हे तर माझं कर्तव्यच आहे. कौशल्य, तू तुझ्या कर्तव्याला चुकले नाहीस ग, पण पती म्हणून मी माझं कर्तव्य नाही पार पडू शकलो. तुला काय दिलं ग मी? दुःख, क्लेश, अग्निपरीक्षा. माझ्या समाज सेवेसाठी तुझं आयुष्य पणाला लावलं मी. नाही, असं नाही हो. आपण दोघांनी घेतलाय हा वसा समाजसेवेचा. परीक्षेची वेळ निभावून देणं महत्वाचं. ए बा, आजची अडचण तरी हे दागिने निभावून नेतील ना. आणि मला माझ्या मुलांवर विश्वास आहे हो. यावेळी ती नक्कीच जिंकतील. म्हणूनच म्हणते, हे भाग खरोखर जर यांनी भागणार नसेल ना तर मी. कौशल्य, पुढे गात पुढे.